नमस्कार, शेफ अक्षर आणि मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती। आजपर्यंत तुम्ही मला यूट्यूब शॉर्टमधनं पाहत आलात, पण आज आम्ही एक मोठी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो, ते खास तुमच्यासाठी। आज हा पदार्थ आपण जो घेणार आहोत तो लहानातल्या लहानपासून मोठ्यातल्या मोठ्या लोकांपर्यंत पण हा खाल्ला जातो। रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सकाळी नाश्त्याला हा केला जातो। तर आपल्याला आज कांदे पोहे बनवायचे आहेत। कांदे पोहे कोकणात वेगळ्या पद्धतीने बनवले जातात, उत्तर महाराष्ट्रात वेगळ्या पद्धतीने बनवले जातात, विदर्भात वेगळ्या पद्धतीने बनवतात आणि मराठवाड्यात वेगळ्या पद्धतीने बनवतात। पण कोकणातल्या कांदे पोह्याची चव ही वेगळीच। तर आता आपण कांदे पोहे बनवायला सुरुवात करायची, चला बनवूया। पोहे बनवताना सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे कांदे पोहे लागणार आहे। त्यानंतर हिरवी मिरची आपण चॉप करून घेतली आहे, कढीपत्ता घेतलाय, कोथिंबीर चॉप केलेली आहे, लिंबू घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे, शेंगदाणे घेतले, राई घेतले, खोबरे घेतले, साखर घेतलंय आणि हळद आणि तेल। आपण तेल टाकणार आहोत कढईमध्ये। आता थोडंसं तेल तापलंय, त्यानंतर आपण शेंगदाणे त्या तेलामध्ये परतवणार आहोत पोह्यासाठी। शेंगदाणे जास्त ब्राऊन होऊन द्यायचे नाहीत आपल्याला, आता ते करपून जातील, त्याची चव बिघडू शकते। तर सर्वप्रथम आपण तेलामध्ये आता राई टाकणार आहोत। आता कांदा टाकणार आहोत। कांद्याचा आवाज तो सर्र यायला पाहिजे, सर्र। आणि आता हे थोडा बहुत परतवतोय आपण। कांदा परतून झाला त्यामध्ये हिरवी मिरची टाकणार आहोत। तिखटानुसार प्रत्येकाला जसं पाहिजे तसं त्याप्रमाणे ॲडजस्ट करायचं, त्यामध्ये परतवायचं। म्हणजे अर्धा चमचा हळद टाकणार आहोत। शेंगदाणे टाकत होतो आपण परतवलेले। आता आपण पोहे टाकणार आहोत, त्यात भिजवलेले आहेत आपण आणि सुट्टे मोकळे करून घेतलेले आहेत। टाकताना हात मोकळा करूनच टाकायचे आहेत। आता जेवढे लागणार त्यातले पोहे अर्धे टाकून त्यात परतवायचं आहे आणि नंतर परत एकदा परतवून घ्यायचं। परत जेवढे पाहिजे तेवढे पोहे पुन्हा एकदा टाकायचे आपल्याला। मीठ टाकायचं आपल्याला चवीनुसार। स्लो गॅसमध्ये पाण्याची पहिले आपण धक्का मारून घ्यायचा आहे पोह्याला सॉफ्टनेससाठी। माझ्याकडनं चुकी झाली, आपण साखर टाकायची राहिली, थोडीशी साखर टाकतोय। आणि त्यानंतर आज आपण पोहा निवडायची एक पार्श्वभूमी सांगतो तुम्हाला, एक मजेदार गोष्ट आहे। पोहा तर मला फारसा आवडत नाही, पण माझ्या हॉटेल मॅनेजमेंटच्या करिअरमध्ये पहिली जी डिश शिकलो ती पोहा शिकलो। त्यामुळे म्हटलं आज आपण जी सुरुवात करतो नवीन, तर पोह्यानेच करूया, जेणेकरून आपल्याला ह्याच्यातनं एक चांगलं यश भेटलं। लिंबू पिळतोय टाकणार। पोहे आपले तयार झालेले आहेत, तर वरनं थोडीशी खोबरं, कोथिंबीर जेवढी आपण टाकू तेवढी त्या पोह्याची चव छान होत जाते एकदम। आपले छानसे पोहे झालेले आहेत, आता आपण हे प्लेटमध्ये काढून गार्निश करून घेणार। आता आपण प्लेटमध्ये काढत आहोत छान। हा काय वाफ आहे त्या, आणि जो फ्लेवरचा स्मेल येतो छान एकदम लसलशीत झाले तसे पोहे। आता आपण एकदम कोथिंबीर टाकणार आहोत गार्निशिंगला। वरनं खोबरं म्हणजे माझ्या जिव्हाळ्याचा विषय, कारण की आम्ही कोकणातले ना, तर पोह्यामध्ये खोबऱ्याशिवाय आम्ही पुढे जाणार। आमचे कोकणातले कांदे पोहे रेडी आहेत। तर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आणि हां, पुढच्या व्हिडिओला यायचं बघायला नक्की या।